काल पाहुणे आले होते म्हणे प्रियाले पाहाले. हो आले होते. का झालं मग या वेळेस तरी जमलं का नाही? तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी त्या मुलाले रिजेक्ट केलं. तो माया प्रियाले सूटच नव्हता करत. कोणाले रिजेक्ट केलं आम्हाला का माहीतच नाही का व निर्मलाबाई? ते का आहे ना सविताबाई, आमच्या पोरीचं लग्न कुठं करायचं कुठं नाही ते आम्ही आमचं पाहून घेऊ. तुम्ही ना फक्त तुमच्या पोरीलेच पहा. त्या दिवशी दिसली होती म्हणे एका पोराच्या गाडीवर फिरताना. चोर चोर पकडा पकडा. मारा लेकाले मारा. काऊन बे चोरी करता का? चोरी करता करशील का चोरी? करशील का? द्या लेकाले चांगलं ठेवून. काकू एक मिनिट. काकू हे तुमचे पैसे आहे का? मला वाटते हे तुमचेच पैसे आहे. ही नोट ना ही तिथे आपण उभं होतो ना तिथेच खाली पडली होती. अच्छा, हे पैसे तिथेच होते का? हो काकू. अरे चला रे चला, सोडा या पोराला, सापडले म्हणते पैसे. बेटा तुला कुठे लागलं तर नाही ना? नाही. काही शरबत ज्यूस वगैरे काही घेतो का? नाही नाही. तुझं पण थँक्यू. नाही काकू काही नाही, त्यात काय एवढं. बरं चल मग जाऊया. काकू तुम्ही जा पुढे, मला जरा काम आहे तर ते करून मी येते. बरे बरे ठीक आहे. चल काढ आता माझे 50 रुपये. अरे दे म्हणताय ना तुला. आता सांग चोरी काऊन केली? खूप भूक लागली होती म्हणून. म्हणून का चोरी करशील का? आता हे पैसे तर तुला काही भेटणार नाही, पण समोसे खाशील? हो. चल मग. दादा हे पैसे घ्या आणि याला समोसे द्या. हे पाय, असं चोरी करणं काही बरोबर नाही आहे. याच्या पुढे नको करू. चांगलं काम करशील तर देव नेहमी तुझ्या पाठीशी राहील. चल खाऊन घे तू, आता जाते मी. हो ताई. काय कमाल मुलगी होती. मनानं तर चांगली होतीच, पण तितकी समजदार पण होती. तिच्या जागी जर मी असतो तर मी त्या मुलाकडून पैसे घेऊन त्या बाईला दिले असते आणि त्या लोकांना म्हटलं असतं का त्या मुलाला माफ करा म्हणून. पण त्या मुलींना तर असं काहीच न करता लोकांनाच त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली का असं कोणाला मारहाण करणं बरोबर नाहीये ते. आणि सोबत या मुलाची गरज पण भागवली, नाहीतर कोण करते असं आजकाल. त्या मुलीच्या चांगुलपणामुळे आज एक फॅमिली उपाशी राहण्यापासून वाचली. अरे प्रिया, तू खूप दिवसांनी आली, कशी आहे? बरं आहे ना तब्येत पाणी वगैरे? हो सर मी बरी आहे. तुम्ही कसे आहात? हा मी पण हाव ठणठणीतच. बरं कसं काय ना झालं आज इकडं? ते बाबा आज डब्बा घरीच विसरले ना, तेच द्यासाठी आली. अच्छा अच्छा, जा. बाबा. अरे प्रिया, तू का करता इकडं? काही काम होतं का? काही नाही बाबा, तुम्ही हा डब्बा घरीच विसरले ना, तोच द्यासाठी आली होती. अरे हो का? बरं झालं आणलं तर. माया तर डोक्यातूनच गेलं या डब्याचं. हो पण सॉरी बाबा, थोडासा वेळ झाला मला आणायला. तुम्हाला भूकही लागली असेल ना? नाही ग नाही, अजून वेळ आहे ना जेवायले. पण काऊन वेळ झाला तुला? का पायी पायी आली का तू? नाही बाबा, पायी नाही, ऑटोनच आली. पण ते का झालं ना, मी ऑटोने येत होती ना, तर माझ्या ऑटोत एक काकू पण होत्या. आम्ही दोघे इथे बँकेसमोरच उतरलो न, तेवढ्यात त्यांचे पैसे ना खाली पडले आणि ते एका लहान मुलांना उचलले. मग लोक धावले, त्याले पकडलं आणि त्याले मारतही होते. हा समजलं समजलं.
तुले ते पाहून काही चांगलं नसन वाटलं, त्या पोराची तुले दया आली असं न तुनं त्या पोराले वाचवलं असन. हो. तसं तुनं जे केलं ते काही विचार करूनच केलं असन म्हणा. पण प्रिया, तुले जेवढी चांगली वाटते ना तेवढी हे दुनिया चांगली नाही आहे. इथं एवढं साधं राहून नाही चालत बेटा. कधी कधी शिक्षा होणं पण गरजेचं राहते. हो बाबा, पण मला वाटते ना प्रत्येकाला सुधारायचा अजून एक चान्स तर भेटला पाहिजे. हो ते आहेच म्हणा. बरं जाऊ दे, मला ना थोडस काम आहे. तोपर्यंत पाणी गिन पे तू. हो बाबा, करा तुम्ही काम. मला तसं मार्केटला जायचं आहे, थोडंसं सामान घ्यायचं आहे. तर पाणी पितो मी आणि मग जातो. हा ठीक आहे, पण आता इथूनही ऑटोनच जाजो बरं. हो बाबा. अरे ही तर तीच मुलगी आहे. आणि ही इथे, बोलू का तिच्याशी? जहागीरदार साहेब, अरे तुम्ही तुम्ही इथं कसं काय? काही काम होतं तर फोन केला असता, मी आलो असतो ना. नाहीतर बँकेतून कोणाला पाठवलं असतं. बरं चला मग, चालला आता कॅबिन मध्ये चला. हो चला. बरं झालं, सर्व काम वेळेत होऊन गेले. पण ती मुलगी नाही दिसून राहिली. इथंच काम करत होती का नाही काही समजलंच नाही. हॅलो हॅलो दादा, झालं का तुझं बँकेचं काम? नाही, तू ते अकाउंटचं पाहतो म्हणे ना, म्हणूनच विचारलं. हो झालंय माझं काम, पण ते तू अकाउंटचं जाऊ दे. आधी ते आपण आपल्या परतवाड्याच्या क्लायंटचं पाहू. तुला कॉल कर म्हटलं होतं, तर केलं का तू? नाही, पण तू म्हणे ना मग की तू आल्यावरच कॉल करू म्हणून म्हणून मग नाही केला. बट ते बोलले की त्यांनी म्हटलं त्या भावातच फायनल डील करणार. अरे हो, बरं ठीक आहे, येतोच मी. सर. काय रे पिंट्या, काय झालं? अरे बरं झालं आला तर. मी आता फोन करणारच होतो तुले. म्हटलं माझं काम झालं तर गाडी घेऊन ये आता. तेच सांगासाठी आलो सर. ते काय ना, या उन्हानं गाडीचे 2 टायर पंक्चर झाले आहे. अरे हो का? मला तर लवकरच जायचं होतं ऑफिसला. बरं बघ मग तू पंक्चरचा, आणि गाडी डायरेक्ट ऑफिसलाच घेऊन ये जो. हो सर. मी ऑटो बोलून देऊ का तुमच्यासाठी? नाही नाही ठीक आहे, पाहतो मी त्याचं, जा तू. ठीक आहे सर. बाप रे, हे ऊन व्हय का व्हय? जाऊ दे, उसाचा रसच पिऊन घेतो. तसंही थोडं लेट तर झालंच आहे, अजून थोडं. दादा, 1 ग्लास उसाचा रस द्या मला. घ्या साहेब. हा किती झाले? 20 रुपये. हा घ्या. अरे साहेब, 20 रुपये चिल्लर द्या ना. चिल्लर तर नाही आहे दादा. पा ना, काही 100-50 असन तर पा. ओ खरंच नाही आहे, नाही तर नसती तर दिली नसती का तुम्हाला? बरं ऑनलाईनचं असन तर ते द्या, मी ऑनलाईन पे करून देतो. नाही साहेब, ते ऑनलाईन बिनलाईन काही समजत नाही आपल्याला. आपला सर्व धंदा कॅशचाच आहे. मग आता कसे देऊ मी तुमचे पैसे? पहा ना तुम्हीच, असं कोणाकडे तर. आता साहेब, 20 रुपयासाठी हे एवढं दुकान सोडून कुठं हिंडू मी 500ची चिल्लर मागायला? तुम्हीच या ना जराशे पुढे विचारून. 1 मिनिट दादा. हे घ्या पैसे. यांचे ना माझे दोघांचे पण हाय यात. बरं. अरे तुम्ही का दिले माझे पैसे? तुम्हाला गरज होती ना म्हणून दिले. हा थँक्यू. हा थँक्यू. तुम्ही नेहमीच लोकांची मदत करता वाटते. नाही, असं काही नाही आहे. माझ्याकडून जर होत असन तर करते मदत. हा, थोडा वेळ आधी बघितलं ना मी तुम्ही त्या मुलाची कशी मदत केली तर. खूप चांगली सिच्युएशन हँडल केली तुम्ही. नाहीतर आजकाल तर असं कोणी करतच नाही कोणासाठी. तुम्हाला एक सांगू का? मला ना नेहमी असं वाटते की आपण समोरच्याची पण बाजू समजून घ्यायला पाहिजे. कधी कधी आपण जे पाहतो, जे ऐकतो ते पूर्णपणे खरं असतेच असं नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे का लोकांना पटकन जज करू नये, असंच ना? हो, आधी समजून घ्यायला पाहिजे. त्यांनी गैरसमज कमी होतात. ओके, आजपासून मी पण ट्राय करतो हा असंच वागायचं. बरं ऐका ना,
पण मी आता तुमचे पैसे परत कसे देऊ? आहे का तुमच्याकडे 500ची चिल्लर? नाही, पण द्याची काही गरज नाही आहे. असं कसं नाही? हे पहा, मी पण उचलोचा पक्का आहे म्हटलं. अशी कुणाची उधारी ठेवत नाही बरं मी. तुम्ही एक काम करता का? तुमचा नंबर द्या, मी तुम्हाला ऑनलाईन सेंड करून देतो. ते काय आहे ना का माझ्याकडे हा असा साधाच फोन आहे. ओ, काही हरकत नाही. मी तुम्हाला उद्याला देतो मग पैसे. तुमचा नंबर द्या मला, तुम्ही म्हणाल तिथे आणून देतो मी पैसे. नाही नाही, राहू द्या. एवढे पण काही जास्त नाही आहे पैसे. हे पहा, काही वाईट नका समजू. मी काही कोणता खराब पोरगा नाही आहे. मी खरंच जेन्युइनली म्हणतो आहे. तुमचे पैसे नाही दिले तर मलाही काही चांगलं नाही वाटणार. म्हणून प्लीज द्या ना तुमचा नंबर. कपड्यावरून तर तसा शरीफच घरचा वाटत आहे आणि बोलाले पण ठीकच आहे. अरे काय विचार करत आहे? देत नाही ना नंबर? हा, घ्या. 982204. हॅलो प्रिया, अगं लय उशीर झाला ना, आली नाही तू अजून? हो आई, बस 10 मिनिटात आली. बरं ऐका ना, मला लय उशीर होऊन राहिला, मी जाते. बरं, मग मी फोन करतो तुम्हाला उद्याला. हो ठीक आहे. आमाय, प्रिया होय का होते? दुरून तर तिच्यासारखीच वाटून राहिली. थांब, जवळच जाऊन पाहतो. हा, प्रियाच तर वय. अन बाप्पा, हा पोरगा कोण भाई हिच्या सोबत? भल्लीच गोष्टी करून राहिली त्याच्यासोबत. तर लय दिवसाची ओळखी हाय वाटते. निर्मला तर मोठ्या नाकानं गोष्टी सांगते पोरीच्या. माई प्रिया अशी, माई प्रिया तशी. अन इकडं पहा ना, हे प्रिया का दिवे लावून राहिली. तर आता चांगलीच सांगतो निर्मलीले. माया पोरीला नावं ठेवते का? आता पाहतो ना, स्वतःच्या पोरीचं भांड उघडं पडल्यावर पाहतोच मग का करते तर ते. अरे, ह्या काडेल सवितानं पाहिलं प्रियाले. आता हे प्रियाच्या घरी जाऊन का तमाशा करते ते पाहासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा. आणि सोबत आमच्या व्हिडिओले लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. तुमच्या या विदर्भाच्या शांताबाईले सपोर्ट करा बा थोडसा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओत.